कारण शिक्षकांच्या भीतीने मुलं शाळेत जातात आणि त्याच्यानंतर 2 विद्यार्थी आणखी माझ्याकडे येतात शेजारची, तर अशी संख्या वाढत जाते. थोडंसं वाईट आहे, परंतु पब्लिकमध्ये ग्रुपमध्ये जाण्याचा टाळा. भरपूर पाणी प्या, स्वच्छ आहार ठेवा, खा, व्यायाम करा. तस पुढचं एक आता आणखी नवीन रिसेंट मुद्दा आहे तो लसीकरणाचा, ज्याविषयी आजकाल सर्व सुशिक्षित वर्ग अतिशय जागरूक झाला आहे. आणि माझ्याकडे रोज लोक येतात, डॉक्टर तुम्ही लस आणली का, किंवा मी लस घेऊ का, कारण तुम्ही सांगाल तसं आम्ही ऐकणार. तुम्ही सांगितलं की आम्ही लस घेणार आहे. लसीच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणजे हा आजार, मूळ आजार हा परदेशातून आपल्याला आला आहे. परदेशातून अनेक आक्रमणं आपल्यावर झाली आजपर्यंत. तसेच हे स्वाईन फ्लूचं सुद्धा परदेशातलंच आक्रमण आहे. मूळ आजार हा डुकरामध्ये, स्वाईन म्हणजे डुक्कर किंवा पीग म्हणतो आपण, हा मूळ आजार त्याच्यातनं माणसाकडं आला आणि सध्या तो माणसाकडनं आपल्याकडं माणसाकडे येतोय. तर ही जी लिंक जर तुम्हाला तोडायची असेल तर जो कोणी व्यक्ती आजारी असेल त्या व्यक्तीने मी सांगितल्याप्रमाणे काळजी घेणं आवश्यक आहे. आता लसीचा मगाशी मुद्दा मी विसरून गेलो. तर लसीवर आत्ता ही नुकतीच आपल्या भारत देशामध्ये लस आलेली आहे. 1-1.5 महिन्यापासून शहरांमध्ये किंवा काही तालुका लेवलला सुद्धा लसीकरण सुरू झालेलं आहे. लस देण्यामध्ये सध्या एक महत्त्वाची रिॲक्शन म्हणजे ज्याला आम्ही अनाफिलॅक्टिक रिॲक्शन म्हणतो. अनाफिलॅक्टिक रिॲक्शन म्हणजे एखादं तुम्ही इंजेक्शन केलं आणि एखादा मुलगा मेला, तर ते ऐकलं असेल कधी, पेनिसिलिनचं इंजेक्शन केलं होतं त्याला ते चालत नव्हतं आणि तो मेला, त्याला अनाफिलॅक्टिक रिॲक्शन आल्यामुळे मेला. अनाफिलॅक्टिक रिॲक्शन म्हणजे अंगावर ताबडतोब खूप गांधी किंवा गांधी माशी चावून सुद्धा कधी कधी अनाफिलॅक्टिक रिॲक्शन येते. डोळे सुजणं, घसा सुजणं, ओठ सुजणं, संपूर्ण रस्त्याचा ट्रॅक चोकअप होणं, अंगावर गांधी येणं आणि ताबडतोब योग्य ट्रीटमेंट न झाल्यास मृत्यू होणं, हे क्रिया तडकाफडकी होते विदिन हाफ ॲन आवर. अशा रिॲक्शन्स ह्याच्यामध्ये येण्याच्या शक्यता आहेत ह्या वॅक्सिनमध्ये. त्यामुळं सध्या आम्ही लोक तरी म्हणजे पर्टिक्युलरली मी पेशंटला माझ्या पर्सनल लेवल, कारण अजून माझ्या इतर डॉक्टरांची फार चर्चा झालेली नाही त्या बाबतीत, की मी असं सजेस्ट करतोय की सध्या पाहूया आपण की आता शहरामध्ये थोड्या दिवसात रिपोर्ट येतील बुवा इतकी वॅक्सिनेशन चालू आहे पण कोणाला काही झालेलं नाही. दुसरी गोष्ट, लस घेताना वेल रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमध्ये जिथं जर काही अशी रिॲक्शन आली तर त्याची इंजेक्शन्स, गोळ्या अवेलेबल आहेत. कारण ह्याचा बाजार येऊ शकतो पुढे मागं, कोणी लस उपलब्ध करेल आणि लस द्यायला लागतील. तर चांगल्या ज्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर मंडळी आहेत, जिथं त्याची उपचाराची व्यवस्था आहे, अशाच ठिकाणी लसीकरण करावं. लसीकरणाचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की लस घेतल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी माणसाच्या अंगात त्याची ताकद येत नाही. कुठली लस, आपण बाळंतीण व्हायच्या अगोदर 2 महिन्यापूर्वी धनुर्वाताचं इंजेक्शन घेतो, कारण बाळणपणामध्ये तिला धनुर्वात होऊ नये. बाळणपणाच्या वेळेस नाही घेत का, तर त्या लस घेतल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये त्या लसीची प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास तुम्हाला 1 महिनाभर पिरियड पाहिजे. आता 7 चालू आहे. आता लस घेताना हाही सीझन असतो, पावसाळ्यापासून सुरुवात होते हा आजार. पावसाळा आणि हिवाळा ह्या 2 सीझनमध्ये हा फ्ल्यू काही अनकॉमन नाही. गेली अनेक शतकानुशतके हा फ्ल्यूचा आजार चालू आहे. फक्त आपल्याकडं स्वाईन फ्लूनी मृत्यू होण्याचं प्रमाण आत्ताच सुरू झालेलं आहे. ह्या ॲक्च्युअली 1905 पासून 1950 पर्यंत लाखो लोक परदेशामध्ये फ्लूनी मेलेले आहेत. तर ह्या लसीमध्ये लस देताना जर ही लस आपण मे महिन्याच्या सुमारास दिली की ज्या पावसाळा सुरू व्हायच्या आत, तर त्याचं निश्चितच तुम्हाला उपयोग होऊ शकेल. आत्ता तुम्ही लसीचा बाऊ करून कुठेही लस घेऊ नका, त्याच्याऐवजी मी सांगितलेल्या प्रायमरी प्रिकॉशन्स घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे लस केल्यानंतर गॅरंटेड फक्त 6 महिने तुम्हाला त्याचं प्रोटेक्शन आहे. वर्षभर थोडंफार प्रोटेक्शन मिळतं पण गॅरंटेड फक्त 6 महिने आहे. तर तुम्ही दर 6 महिन्यांनी असं दरवर्षी लसीकरण घेत राहून घेणार का?
त्याचे धोके आहेतच. त्यापेक्षा जी गोष्ट आपल्याला भारतामध्ये लसीकरणाचा खर्च, आणि खर्च जाऊ दे, आता आजार पडल्यानंतर माणसाला लाखो रुपये जातात, 200-400 रुपये घालायला कोणी लसीला तयार होईल. लसचा पैशाचा विषय नाही आहे. प्रायमरी जी गोष्ट आहे आपल्याला करणं, मग एक साधी गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवा की लसीकरण सुरू झालंय, टीव्हीवर रोज सकाळी ती जाहिरात असते, रेडिओवर सुद्धा एक बाई शिंकती, तिला वाटतं की मला माझ्या मुलाला, रेडिओवर कुणी ऐकली का नाही जाहिरात, नाही माझ्या मुलाला स्वाईन फ्लू झालाय, डॉक्टरांना बोलवा. अजून अशी जाहिरात आली की रेडिओवर किंवा टीव्हीवर, लसी घ्या, लसी घ्या, लसी घ्या, पोलिओचं लसी घ्या, लसी घ्या म्हणतात, सगळ्यांचं लसी घ्यायचं स्कीम. अजून तुम्हाला लसी घ्या असं गव्हर्नमेंटने ओरडून सांगितलंय का? कारण सावध आहे अजून आमच्या प्रतिक्रिया ह्याविषयी सावध आहेत. तरी पण एखाद्या व्यक्तीला जर लस पाहिजेच असेल तर त्यांनी अवश्य घेऊ शकता, ते वाईट नाही, चांगल्या ठिकाणी घ्या. हां, आपल्याला वेळ थोडा आहे, पण डॉक्टर मुळे बोलणार आहेत पुन्हा. जाताना 2 शब्द सांगतो की फक्त काळजी करू नका, घाबरू नका, काळजी घ्या. आणखी शेवटचं सांगायचं म्हणजे मला कौतुक करावं वाटतं शमशेर सरांचं आणि त्यांच्या संगणक केंद्रातील संघटनेतील कार्यकर्त्यांचं, की मी बरेच दिवस पाहतो सर एक सामाजिक बांधिलकी म्हणून वैयक्तिक कामं सोडून ज्या प्रकारे असे उपक्रम चालवतात, निश्चितच हे कौतुकास्पद आहे. मला सर माझ्याकडे आले, मला म्हणते तुमची गर्दी पाहून तुम्ही येणार का कार्यक्रमाला? म्हणतात तुम्ही माझ्यापेक्षा जास्त वेळ देताय सर, तुम्हालाही भरपूर काम आहे आणि हे तर माझं काम आहे. तुम्ही दुसऱ्या कशाला म्हटलं असतं तर मी नसतो आलो. या बाबतीमध्ये निश्चित मला आनंद होईल. मला माहिती आता माझ्या दवाखान्यात काय पोझिशन झाली असेल तिथे, पण तरीही म्हटलं माझ्या वेळात वेळ काढून निश्चित येतो मी. मला तुम्ही सांगाल तो टाईम सांगा सोमवार सोडून. आणि सरांच्या उत्साहामुळे हा कार्यक्रम झाला आहे, त्यामुळे मी सरांचं सुद्धा कौतुक करतो आणि 2 शब्द संपवतो. अरे दुसरी गोष्ट म्हणजे अजून सरांचं बोलणं व्हायचं आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तिथून असं लांबणं शक्य होणार नाही. तुम्ही कागदावर नोट करून पाठवा. आपल्याला एकदा प्रश्न सुरू झाले तर कदाचित फार वेळ जातो, पण ठराविक महत्त्वाच्या प्रश्नांना आम्ही उत्तर देऊ. धन्यवाद डॉक्टर. या ठिकाणी विद्यार्थ्यांना असं आव्हान करण्यात येत आहे की तुमचा एखादा असा काही प्रश्न असेल तर तो तुमच्या नोटबुकमध्ये एखाद्या पेजवरती लिहून तो सुपूर्द इथं करावा, जेणेकरून त्या प्रश्नांचा तुम्हाला योग्य उत्तर डॉक्टरांकडून मिळेल. आता मी या ठिकाणी आयुर्वेदाविषयी जी काही या स्वाईन फ्लूची माहिती आहे, डॉक्टर मुळे सरांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करा. आदरणीय व्यासपीठ आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी कर्जत तालुका संगणक केंद्र संघटना यांच्या वतीनं जो हा मला एक विषय देण्यात आला तो म्हणजे आयुर्वेद आणि स्वाईन फ्लू, ह्या विषयावरती बोलण्याची त्यांनी जी संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो.